शासकीय कार्यालयातील रोकड वही किंवा कॅशबुक हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर एक साधं, जाडजूड नोंदणी पुस्तक येतं. पण विचार करा, याच साध्या दिसणाऱ्या पुस्तकातील एका चुकीच्या नोंदीमुळे किंवा वेळेवर नोंद न केल्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला थेट विभागीय चौकशीला सामोरं जावं लागू शकतं. हे पुस्तक इतकं महत्त्वाचं का आहे? आज आपण शासकीय कार्यालयातील याच अत्यंत महत्त्वाच्या दस्तऐवजाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्याकडे श्री विष्णुकांत बोरसे, जे कृषी विभागातून अधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत आणि विभागीय चौकशीचे अभ्यासक आहेत. त्यांच्या निरीक्षणांचा आणि मार्गदर्शक सूचनांचा आधार आहे. यातून आपण समजून घेणार आहोत की रोकड वहीचं खरं महत्त्व काय आहे आणि त्यातल्या चुका कशा टाळायच्या. हो, आणि ही चर्चा म्हणजे केवळ नियमांची एक जंत्री नाहीये. हे नियम का बनवले आहेत, याच्यामागे काय विचार आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. गैरव्यवहार टाळून आपलं काम अचूक आणि कायद्याच्या चौकटीत कसं करावं, याचं हे एक प्रकारे मार्गदर्शन आहे असं समजा. मुंबई वित्तीय नियम 1959 आणि महाराष्ट्र कोषागार नियम 1968 हे या सगळ्या प्रक्रियेचे आधारस्तंभ आहेत. चला तर मग या विषयाची सखोल माहिती घेऊया. मला सुरुवातीलाच एक प्रश्न पडतो. रोकड वही म्हणजे एक वहीच आहे, मग ती कोणत्याही चांगल्या स्टेशनरी दुकानातून आणून वापरता येईल का? की त्यासाठी काही विशिष्ट नियम आहेत? खूप चांगला प्रश्न आहे. आणि इथेच पहिली चूक होण्याची शक्यता असते. नाही, म्हणजे कोणतीही वही चालत नाही. रोकड वही ही महाराष्ट्र कोषागार नियम 1968 नुसार ठरवून दिलेल्या नमुना 4 मध्येच असली पाहिजे, किंवा काही विभागांचे स्वतःचे मॅन्युअल्स असतील तर त्यानुसार. अच्छा, म्हणजे त्याचा एक ठरलेला फॉर्मॅट आहे. हो, याचं कारण असं की त्यातले रकाने म्हणजे जे कॉलम्स असतात ते शासकीय हिशोबासाठी प्रमाणित केलेले असतात. आणि ही वही वापरायला सुरुवात करण्यापूर्वी काही करायला लागतं का? म्हणजे आणली आणि थेट लिहायला सुरुवात केली असं चालतं का? अजिबात नाही. ही वही म्हणजे एक साधा कागद नाहीये. तो एक कायदेशीर दस्तऐवज बनणार असतो. त्यामुळे वही वापरात आणण्यापूर्वी कार्यालय प्रमुखाने तिची तपासणी करायची असते. प्रत्येक पानावर मशीनने क्रमांक टाकलेले आहेत का हे पाहायचं. मशीननेच? हो, हाताने नाही. समजा 100 पानांची वही असेल तर 1 ते 100 सगळे क्रमांक आहेत याची खात्री करायची, आणि मग पहिल्या पानावर या वहीत एकूण 100 पृष्ठे असून ती सर्व बरोबर आहेत असं प्रमाणपत्र स्वतःच्या सही शिक्क्यासह द्यायचं. आणि मी ऐकलंय की प्रत्येक पानावर कार्यालयाचा शिक्का पण लागतो. अगदी. प्रत्येक पानाच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात कार्यालयाचा शिक्का असणं बंधनकारक आहे. या सगळ्या प्रक्रियेमागचं कारण म्हणजे नंतर कोणीही मधलं पान फाडू नये किंवा बदलू नये, ही एक प्रकारची सुरक्षा आहे. बरोबर. आणि एक लक्षात घ्या, मुंबई वित्तीय नियम 1959 नुसार रोकड वही हा कायम जतन करायचा दस्तऐवज आहे. कायम? हो. याचा अर्थ आज तुम्ही केलेली नोंद कदाचित 30 वर्षांनंतरही तपासली जाऊ शकते. ही एक कधीही न तुटणारी उत्तरदायित्वाची साखळी आहे बरं का. बापरे, हे खूपच गंभीर आहे. म्हणजे वही तयार झाली, आता प्रत्यक्ष पैशांबद्दल बोलूया. कार्यालयात जी काही रक्कम जमा होते ती सुरक्षित कशी ठेवली जाते? कारण सगळी रक्कम रोजच्या रोज बँकेत जमा होत नसेल. बरोबर. दिवसाच्या शेवटी शिल्लक राहिलेली शासकीय रक्कम एका मजबूत तिजोरीत 2 वेगवेगळ्या कुलुपांखाली ठेवली पाहिजे. 2 कुलूप? हो, आणि यामागची कल्पना फार रंजक आहे. ही दोन्ही कुलपं वेगवेगळ्या बनावटीची असावीत आणि त्यांच्या चाव्या 2 वेगवेगळ्या जबाबदार अधिकाऱ्यांकडे असाव्यात. अच्छा, म्हणजे एका व्यक्तीला एकट्याने तिजोरी उघडताच येणार नाही. अगदी. कोणताही व्यवहार करायचा असेल तर दोघांनाही हजर राहावं लागेल. म्हणजे गैरव्यवहाराची शक्यता कमी करण्यासाठी ही व्यवस्था आहे. अगदी बरोबर. एवढंच नाही तर या दोन्ही कुलुपांच्या डुप्लिकेट चाव्या सीलबंद करून कोषागार अधिकाऱ्याकडे म्हणजे ट्रेजरी ऑफिसरकडे ठेवाव्या लागतात. हो का? की रक्कम हाताळण्याची जबाबदारी आहे, त्याने त्याच ठिकाणी कोणतीही अशासकीय रक्कम जसं की सोसायटीचे पैसे किंवा इतर वर्गणी हाताळू नये. म्हणजे मिक्सिंग नको? अजिबात नाही. जर तसं करणं अपरिहार्य असेल तर कार्यालय प्रमुखाची विशेष परवानगी लागते आणि दोन्हीसाठी पूर्णपणे वेगळ्या रोकड वह्या ठेवाव्या लागतात. त्यांची सरमिसळ करणं हा गंभीर गुन्हा आहे. ठीक आहे, म्हणजे वही प्रमाणित झाली, पैसे तिजोरीत सुरक्षित आहेत, सगळी पूर्वतयारी झाली. पण खरी कसोटी तर तेव्हा लागते जेव्हा प्रत्यक्ष पेन कागदावर चालतो, नाही का? रोजच्या रोज नोंदी करताना काय काळजी घ्यायची? तुम्ही बरोबर शब्द वापरला, कसोटी. इथेच शिस्त आणि अचूकता लागते. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम, रोकड वही रोजच्या रोज लिहिली पाहिजे.
आज झालेले व्यवहार आजच नोंदवले गेले पाहिजेत. म्हणजे उद्या करू असं चालत नाही. नाही, उद्या करू किंवा आठवड्याच्या शेवटी सगळं एकत्र लिहू असं चालत नाही. कारण आठवणी विसरतात, कागदपत्र हरवतात आणि मग चुका होतात. आणि या नोंदी कशा करायच्या? पेन्सिलने की पेनाने? सर्व नोंदी कायमस्वरूपी शाईच्या पेनाने, हाताने आणि इंग्रजी अंकातच करायच्या असतात. देवनागरी अंक वापरायचे नाहीत. अच्छा. प्रत्येक दिवसाच्या व्यवहारांची नोंद झाल्यावर त्याखाली आहरण व संवितरण अधिकाऱ्याने म्हणजे DDOने सही करून त्या दिवसाचा हिशोब बंद करायचा. याचा अर्थ त्यांनी त्या दिवसाचे व्यवहार तपासले आहेत आणि ते बरोबर आहेत हे ते प्रमाणित करत आहेत. पण लिहिताना चूक होऊ शकते. ती एक मानवी सहज प्रवृत्ती आहे. समजा आकडा लिहिताना चुकला तर काय करायचं? आपण तर सरळ व्हाईटनर वापरतो किंवा खाडाखोड करतो. इथेच थांबायचं. शासकीय कामकाजात, विशेषतः रोकड वहीत, व्हाईटनर वापरणं किंवा खाडाखोड करणं याला सक्त मनाई आहे. थांबा. व्हाईटनर वापरायला का बंदी आहे? चूक दुरुस्त करण्यासाठीच तर तो बनवलाय. यात इतकं गंभीर काय आहे? कारण असं आहे की व्हाईटनर मूळ नोंद लपवतो. त्यावर तुम्ही काहीही नवीन लिहू शकता. हां. त्यामुळे मूळ नोंद काय होती हे तपासणाऱ्याला कधीच कळत नाही. ही पारदर्शकतेच्या तत्वाच्या विरोधात आहे. अच्छा, हा मुद्दा आहे. हो. नियम असा आहे की जी नोंद चुकली आहे तिच्यावर एक सरळ रेष मारायची, जेणेकरून मूळ नोंद दिसेल. हां. मग त्याच्या बाजूला लाल शाईने योग्य नोंद करायची आणि त्या दुरुस्तीवर कार्यालय प्रमुखाने तारखेसह सही करायची. वाव! हे असं सांगण्यासारखं आहे की हो, माझ्याकडून चूक झाली होती, मी ती अशी दुरुस्त केली आहे आणि मी त्याची जबाबदारी घेतो. हो, म्हणजे चूक मान्य करण्याची आणि ती पारदर्शकपणे दुरुस्त करण्याची ही एक पद्धत आहे. हो. हे खूपच महत्वाचं आहे. आणि ज्या दिवशी काहीच व्यवहार झाला नाही किंवा सुट्टी असेल तर ते पान कोरं सोडायचं का? नाही. पान कोरं सोडायचं नाही. ज्या दिवशी कोणताही आर्थिक व्यवहार झाला नाही, त्या दिवशी दिनांक ते व्यवहार नाहीत अशी स्पष्ट नोंद घ्यायची. आणि जर शासकीय सुट्टी असेल तर दिनांक रोजी शासकीय सुट्टी अशी नोंद करायची. म्हणजे नोंदी कशा करायचा हे स्पष्ट झालं. पण ह्या नोंदी अचूक आहेत की नाही हे कसं तपासणार? म्हणजे महिन्याच्या शेवटी ताळमेळ बसवण्याची काही प्रक्रिया असेलच. मला वाटतं हा अनेकांसाठी परीक्षेचा क्षण असतो. अगदी. तो एक प्रकारे परीक्षेचा क्षणच असतो. केवळ नोंदी करणं हे अर्धं काम झालं. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी रोकड वहीतील शिल्लक आणि तुमच्या हातात असलेली प्रत्यक्ष रोख रक्कम अधिक बँकेतील शिल्लक रक्कम यांचा ताळमेळ बसला पाहिजे. अच्छा. हा ताळमेळ म्हणजे तुमच्या कामाची पावती असते. आणि हा ताळमेळ बसला की काय करायचं? प्रमाणपत्र लिहावं लागतं. प्रत्यक्ष हातातील व बँकेतील शिल्लक रक्कम तपासून पाहिली व ती रोकड वहीतील शिल्केशी जुळली. यावर DDO सही करतो. या प्रक्रियेला मदत व्हावी म्हणून महिन्याच्या शेवटी एक गोषवारा तयार केला जातो. त्यात सुरुवातीची शिल्लक, एकूण जमा, एकूण खर्च आणि महिन्याअखेरची शिल्लक हे स्पष्टपणे लिहिलेलं असतं. पण बऱ्याचदा असं होतं की रोकड वही आणि बँकेचं पासबुक यात फरक येतो. अशा वेळी काय करायचं? कारण ही तर मोठी डोकेदुखी ठरू शकते. हो, आणि ही डोकेदुखी वेळीच थांबवली पाहिजे. असा फरक दिसल्यास पहिलं काम म्हणजे बँकेशी संपर्क साधून त्याचं कारण शोधणं. अनेकदा असं होतं की बँकेने चुकून काही रक्कम खर्च टाकलेली असते किंवा बँक चार्जेस लावलेले असतात, हो, होतात बँक चार्जेस. पण ते शासकीय खात्यांवर लावता येत नाहीत. असं असल्यास बँकेला कळवून ती रक्कम परत जमा करून घ्यावी लागते. आणि याच्या उलट झालं तर? म्हणजे आपल्या वहीत जमा आहे पण बँकेत नाही. ही जास्त गंभीर परिस्थिती आहे. याचा अर्थ पैसे कार्यालयात आले, त्याची पावती फाडली, पण ते बँकेत पोचलेच नाहीत. याचा तातडीने तपास करावा लागतो आणि ती रक्कम बँकेत भरण्याची कारवाई करावी लागते. यात दिरंगाई म्हणजे थेट चौकशीला आमंत्रण. म्हणूनच बँकेचं स्टेटमेंट बघून रोकड वही लिहिण्याची चूक कधीच करू नये. व्यवहार ज्या दिवशी झाला त्याच दिवशी नोंद करायची, बँक स्टेटमेंटनुसार नाही. या सगळ्यावरून असं दिसतंय की रोकड वही हे एक स्वतंत्र बेट नाहीये. ती इतर नोंदवशांशी जोडलेली आहे. बरोबर. धनादेश नोंदवही, देयक नोंदवही म्हणजे बिल रजिस्टर, अनुदान नोंदवही म्हणजे ग्रँट रजिस्टर, या सगळ्यांचा एकमेकांशी ताळमेळ बसला पाहिजे. ही एक सुसंगत प्रणाली आहे.
आणि रोकड वही त्याचा केंद्रबिंदू आहे. अगदी. रोकड वही या प्रणालीचा केंद्रबिंदू आहे. जर हा केंद्रबिंदू अचूक असेल तर बाकी सर्व गोष्टी जागेवर येतात. इतकंच नाही तर या खर्चाचा ताळमेळ त्रैमासिक स्तरावर महालेखापाल म्हणजे अकाउंटंट जनरल कार्यालयाची पण घ्यावा लागतो. अच्छा. जर हे सर्व ताळमेळ अचूक असतील तर विनियोजन लेखेबरोबर येतात आणि नंतर लोकलेखा समितीसमोर खर्चाबद्दल स्पष्टीकरण देण्याची वेळ येत नाही. सगळं सुरळीत चालू आहे, पण मग शासकीय नोकरीत अटळ गोष्ट घडते, बदली. जो कर्मचारी किंवा अधिकारी हे सगळं हाताळतो त्याची बदली झाली तर काय? कारण तिथे कामात खंड पडू शकतो किंवा गोंधळ होऊ शकतो. हां, खूप नाजूक आणि महत्वाचा टप्पा आहे बरं का. बदलीच्या दिवशीच रीतसर कार्यभार हस्तांतरण म्हणजे चार्ज हँडओव्हर टेकिंग ओव्हर होणं बंधनकारक आहे. त्याची स्पष्ट नोंद रोकड वहीत घेतली जाते. अच्छा, म्हणजे त्याची नोंद पण होते. हो, कार्यभार देणारा आणि घेणारा दोघांनी त्यावर सही करायची असते. म्हणजे नवीन आलेला अधिकारी थेट कामाला सुरुवात करू शकत नाही, त्याला आधी जुना हिशोब तपासावा लागतो. हो, आणि ही नवीन येणाऱ्या अधिकाऱ्याची सर्वात मोठी जबाबदारी आहे. त्याने केवळ कागदावर सही करायची नाही, तर प्रत्यक्ष हातातील आणि बँकेतील शिल्लक रक्कम तपासूनच चार्ज घ्यायचा आहे. अच्छा. तुम्ही फक्त एक पुस्तक नाही, तर त्या क्षणापासून त्यातील प्रत्येक पैशाची कायदेशीर आणि आर्थिक जबाबदारी स्वीकारत आहात. जर काही तफावत आढळली तर ती तात्काळ कार्यालय प्रमुखाच्या निदर्शनास आणून द्यावी. तपासल्याशिवाय चार्ज घेणं म्हणजे स्वतःला धोक्यात टाकण्यासारखं आहे. म्हणजे जुन्या अधिकाऱ्याच्या सहीशिवाय पानं कोरी राहता कामा नयेत. कोणत्याही परिस्थितीत नाही. बदली झालेल्या अधिकाऱ्याला कार्यमुक्त करण्यापूर्वी त्याच्या सहीने सर्व नोंदी पूर्ण आहेत हे पाहण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकाऱ्याची असते. आणि आजच्या डिजिटल युगातली सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? पासवर्ड्स. बदली झाल्यावर सेवार्थ, बीम्स, जे ऑनलाईन बिलिंग सिस्टम आहे आणि बँक खात्यासारख्या महत्त्वाच्या प्रणालींचे पासवर्ड्स तात्काळ बदलून घेतले पाहिजेत. हो, हे महत्वाचं आहे. जुन्या काळात फक्त तिजोरीच्या चाव्या दिल्या जायच्या, आज तुम्हाला डिजिटल तिजोरीच्या चाव्याही बदलाव्या लागतात, नाहीतर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की रोकड वही हे केवळ जमा खर्चाचे हिशोब ठेवणारे पुस्तक नाही, तर ते शासकीय कामकाजातील पारदर्शकता, शिस्त आणि उत्तरदायित्वाचं एक जिवंत प्रतीक आहे. ePrashikshण.com नावाचं एक खास यूट्यूब चॅनल आहे जे शासकीय कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊनच तयार केलंय. हे चॅनल खरं तर एका मार्गदर्शकाची भूमिकाच बजावतं. या चॅनलचा हा जो प्रशिक्षण आपल्या दारी उपक्रम आहे ना, तो म्हणजे कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यांना जोडणारा एक अतिशय महत्त्वाचा पूल आहे. खरं तर हा उपक्रम ज्ञानातील अंतर कमी करून कामामध्ये अधिक स्पष्टता आणण्याचं काम करतो. क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.